नाही, हे अधिकृत मी काल यापूर्वीच बोललेलो आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आता 1 नंबरवर गेला आहे आणि यावरून आता स्पष्ट होत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे। कर्जाच्या खाईत शेतकरी बुडालेला आहे। त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, हमी भाव तर दूरच राहिला आहे। सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार आहे आणि अशामुळं आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली। खरं तर हे राज्याला कसं भुषणावं आहे मला काही कळत नाही आणि आम्ही सातत्यानं मागणी करतो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कर्ज काढा, काय करायचं ते करा, नाहीतरी तुम्ही राज्याला कर्जाच्या खाईत लोटला आहे तर शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटा, पण शेतकऱ्याला तर वाचवा। शेतकऱ्यांचा बळी घेण्यासाठी तुमचं धोरण असेल तर सरकार म्हणून तुम्ही काही जबाबदार आहात की नाही, हा खरा प्रश्न येतो आहे। यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकू। अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक लागली असते, पोटनिवडणूक लागली असते तर जनतेचा पैसा खर्च झाला असता आणि हा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंना स्थगिती दिली असं कोर्टाने स्वतःने लिहिलं। आता कोर्ट जर असं बोलायला लागला, खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काही कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस, की हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे। आणि मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार। नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता अजितदादा आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा, हा ऑफर काँग्रेसचा होता की नाना पटोलेचा होता, कारण की तुम्ही गटनेते आहात। असं आहे, त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिलं, पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता है, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे, पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। भाऊ, तुम्ही शेतकरी आत्महत्येविषयी बोलले, बुलढाण्याचा जो आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी होता त्यांनी त्या भागात पाणी नाही, त्या पंचकृषी होता, हे काल झालं, मी काल माझी प्रतिक्रिया देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी। सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही, वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे। म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा, गौरव केल्याचं दाखवायचं आणि तोच शेतकरी आत्महत्या करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे, भान आहे आणि शेतकऱ्याप्रती किती कळवळ आहे हे दिसून आलेलं आहे। म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावानं लिहिणारी। दुसरा विषय महत्त्वाचा की काल आपण पाहिलं आहे बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टर, ज्या जजनी ज्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता तो जज, तेच पोलीस इन्स्पेक्टर काल होळी खेळताना रंगात रंगून मिसळून मिळून होळी खेळताना दिसले। याचा अर्थ असा आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था राखणारे आणि कायद्याचं पालन करणारे ही जर यांची जोडी अशी घट्ट जमायला लागली आणि आरोपी मोकाट फिरायला लागलेत तर यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे या देशामध्ये राज्यामध्ये कुठेही दिसणार नाही। ज्या बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या जो भाजीपाले नावाचा जो काही PI होता त्याला सक्तीवर रजेवर पाठवायचं काम त्यावेळी त्या जजनी केलं होतं आणि काल मात्र हे पोलीस, जज, न्यायव्यवस्था आणि न्यायपालिका अशी जर खुलेआमपणे आरोपीबरोबर होळी खेळत असतील तर यांचे संबंध काय याची तपासणी केली पाहिजे। हे प्रकरण खरं म्हणजे बीडच्या बाहेरच चालवलं गेलं पाहिजे
अशा प्रकारचे प्रकरण होऊन बसलं आहे. तिथे जी काही आत्ता व्यवस्था उभी आहे सरकारची ती सर्वतः कुचकामी आहे. कुठेही न्याय देणारी व्यवस्था नाही असं आमचं प्रांजळ मत आहे, स्पष्ट मत आहे. त्यामुळे कालचा जो धिंगाणा आपण पाहिला महाराष्ट्राने तो इतका लज्जास्पद आणि कायदा सुव्यवस्थेला काळीमा फासणार आहे. हो, नितेश राणेंनी जे हलाल मटण विकण्याबाबत बोलले होते त्याला आता राज्यभरातून खाटीक समाजाकडून जो आहे तो विरोध केला जातो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही झटका तो नितेश राणे हा संधीसाधू माणूस आहे. काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की पुढचा माहीत नाही. पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं. याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा. हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहेत. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत. फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही मानायचीच नाही. आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतो आहे. उद्या या देशाचा तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे. राजापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली आहे. कुठे? राजापूर कोकणातल्या, आणि तिथे आता तणावाचं वातावरण. नाही, मी माहिती घेतो आहे ती. मला तुम्ही सकाळी वाजलं थोडंसं माझ्या मोबाईलवर, पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे तेढ निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आता रमजान आहे, काल होळी झाली. ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची, हिंदूची, मुस्लिमांची. यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं. आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं? कुठे कोणाचा उद्रेक होताना दिसतोय? तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल मग सरकारलाच कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घालायचे याचा अर्थ हा स्पष्ट होतोय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.